नमस्कार मित्रांनो. एमपीएससी आयोगाचा कामाचा वेगही वाढलाय, निर्णय घ्यायचा धडाकाही वाढलाय. असं म्हणायला आज 25 तारीख फार महत्वाची आहे. मित्रांनो, 2027 पासून राज्यसेवा मुख्य परीक्षेमधील जो ऑप्शनल विषय आहे तो आम्ही वगळणार आहोत असं आयोगानं जाहीर केलंय. आणि त्याचा बेस दिला आहे आयोगानं, तो म्हणजे तामिळनाडू, तेलंगणा, एमपी, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, यूपी, बिहार यासारख्या पब्लिक सर्व्हिस कमिशननं त्यांच्या राज्यसेवा मेन्समधून ऑप्शनल विषय म्हणजे वैकल्पिक विषय उडवलेला आहे. आणि त्यांचं उडवण्याचं कारण आहे ते म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना एका लेव्हल फील्डला आणायचं, एकाच प्लॅटफॉर्मला आणायचं. एक स्टँडर्डाइज्ड असेसमेंट मेथड वापरायची, ज्याच्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही. काही-काही ऑप्शनल जरा जास्त चालतात, काही-काही ऑप्शनल जरा कमी मार्क दिले जातात, कमी मार्क पडतात. त्याच्यामुळे लेव्हल फील्ड ग्राउंड होत नाही. म्हणून या वेगवेगळ्या आयोगांनी तो निर्णय घेतलाय. तोच निर्णय महाराष्ट्र शासनानं म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशननं सुद्धा घेतलेला आहे. 2027 पासून ज्या राज्यसेवेच्या परीक्षा होतील, त्या राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये मुख्यमध्ये ऑप्शनल विषय असणार नाही. मग कोणते विषय असतील? अगोदरच्या परीक्षेमध्ये पण जे कॉमन विषय होते ते आहेतच. जसं मराठी आणि इंग्रजी प्रत्येकी 300 मार्कांना आणि 25% क्वालिफाईंग मार्क म्हणजे 75-75 मार्क कमीत कमी या 2 पेपरमध्ये घ्यावे लागणार. ते क्वालिफाईंग पेपर असणार. त्याच्यानंतर एस्सेचा पेपर आहे. GS1, 2, 3, 4 हे पेपर पहिल्याप्रमाणेच आहेत. या ठिकाणी आता ऑप्शनलचे 500 मार्क उडाल्यामुळे तुमचा मेन्सचा पेपर टोटल 1250 मार्कांना, मुलाखत 275 पहिल्याप्रमाणेच 1525 मार्काची तुमची राज्यसेवेची मेन्स होणार आहे 2027 पासून. हा बदल 26 पासून नाही. आता काल परवा जे मुलं प्रिलिम पास झालेत त्यांच्यासाठी ऑप्शनलची तरतूद लागू आहे. हा नियम 27 पासून आहे. ही गोष्ट लक्षात घ्यावी. आणखी एक महत्त्वाची मुद्दा. त्या ठिकाणी नागरी सेवे अंतर्गतच ज्या वनसेवेच्या परीक्षा आहेत, त्याचप्रमाणे इंजिनिअरिंगच्या ज्या परीक्षा आहेत, त्याचप्रमाणे ज्या ॲग्रीकल्चरच्या गॅजेटेडच्या सर्व्हिसेस आहेत, फूड आणि ड्रगच्या ज्या गॅजेटेडच्या परीक्षा आहेत, प्रमाणे पशुवैद्यकीय सेवा, निरीक्षक, वैधमापनशास्त्र यांच्या ज्या मुख्य परीक्षा आहेत, त्या एमपीएससी मार्फतच घेतल्या जातात. त्यांच्यामध्ये कोणताही बदल झालेला नाहीये. आपली जी नियमित राज्यसेवा आहे, त्यांच्यासाठी हा बदल मित्रांनो लागू झालेला आहे. लक्षात घ्यायचं आहे. या एकंदरीतच परीक्षांची तयारी व्हावी यासाठी आपण आपल्या संस्थेनं लक्षात घ्या, एमपीएससी अग्निपंख बॅच ज्याच्यामध्ये राज्यसेवा प्रिलिम आणि तशाच प्रकारची एमपीएससी अग्निपंख बॅच ज्याच्यामध्ये ग्रुप बी ग्रुप सी आपण सविस्तर नवीन पॅटर्ननुसार तयारी करून घेत आहोत. महाराष्ट्रातल्या एका चांगल्या टीमसह ज्यांचा स्पर्धा परीक्षेचा अनुभव आहे, अशा टीमकडनं आपण ही तयारी करून घेत आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट येण्यासाठी निश्चितपणे फायदा होणार आहे. कुठलीही अडचण असेल आम्ही तुमच्या सोबत आहोत. हा कॉन्टॅक्ट नंबर आहे आपल्या लेवलच्या ॲपमधून. या नावानं ॲप आहे. ॲपमध्ये तुम्हाला आपल्या सर्व प्रकारच्या बॅचेसची मिळेल. ऑल दी बेस्ट. गॉड ब्लेस यू.